हॅलो गाईज, तर आज वार आहे बुधवार आणि बुधवारी आमच्याकडे नेहमीच नॉनव्हेज असतं. त्यामुळे आजचा आपला बेत आहे मस्त असा सोडे आणि आंबाडी सुकटीची चटणी. थोडीशी थपथपीत चटणी असणार आहे कारण आपण भाकरीसोबत खाणार आहोत. तर चला बघूया कशी बनवायची. तर हा ब्लॉग पूर्णपणे सोडे आणि आंबाडी सुकटच्या चटणीचा होणार आहे. हे आहेत सोडे जे बनतात कोलंबीचे. एक दोन अजून घेऊन दाखवते. हे मोठ्या कोलंबीचे बनतात आणि ही आंबाडी सुकट आहे, जिला कर्दी बोलतात. ही पण कोलंबीच असते पण साईज छोटी असताना हिला सुकवतात आणि हे एकदम मोठे झाल्यावर श्रिंक होऊन असे होतात. सोडे नुसते बनवणे परवडणार नाही, 2000 रुपये किलो आहे. म्हणून आम्ही असं जुगाड करतो की सोड्यांची पण चव येईल आणि रस्सा पण वाढेल. तर सर्वात आधी फोडणीसाठी आपण आला आणि लसूण टेचून घेतोय. त्यासाठी मी एवढी लसूण आणि थोडासा एकदम आला घेतला आहे कारण सुकटीमध्ये आला जास्त काही एवढा चांगला वाटत नाही मला. त्यामुळे आता आपण टेचून घेऊया. त्यानंतर फोडणीसाठी वापरणार आहोत आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि भरपूर सारा कढीपत्ता. चला फोडणी देऊया. तर कढईतलं पाणी आता सुकलेलं आहे. त्यामध्ये मी टाकते 2 पळी तेल. हा एवढा दरदरीत मी आला आणि लसूण टेचला होता आणि थोडंसं पाणी राहिलेला म्हणून तो तेल हे करतोय. आता हा आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया. तेल एवढाच गरम करायचा की करपणार पण नाही आणि मस्त तडतडेल लसूण आणि आला. त्याच्याने एकदम वास भारी सुटतो. आता आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा भरपूर घेतला आहे. जवळजवळ 100 ग्रॅम सोडे आहेत आणि 50 ग्रॅम आंबाडी सुकट आहेत. त्या अकॉर्डिंग आम्ही 5 मीडियम साईजचे कांदे घेतले होते. आता कांद्याला छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्यानंतरच याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी टाकायच्यात. कांदा पूर्णपणे चांगला पोळला पाहिजे. मीडियम गॅसवर मी ठेवणार आहे त्याला. कांदा जरा लवकर शिजावा म्हणून मी थोडं मीठ टाकते आणि यानंतर आपण लक्षात ठेवायचं आहे की आधी मीठ टाकलंय, नाहीतर सारखं मीठ पडेल. तर आता जोपर्यंत कांदा पोळतोय तोपर्यंत मी तुम्हाला एक टिप देते. भरपूर लोक सुकट करताना काय करतात, पूर्ण फोडणी देतात, सुकट टाकतात आणि लगेच पाणी ओततात. मग त्याच्याने एवढी भारी टेस्ट लागत नाही. पण तुम्ही जेव्हा फोडणी पूर्ण होते ना, कांदा, टोमॅटो, लसूण, त्यामध्ये सुकट थोडा वेळ तेलात टाकून परता आणि मग मसाले टाकून पाणी होता, तेव्हा चव बघा थोडीशी वेगळी लागेल आणि भारी लागेल. ही टिप एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ऑफकोर्स आंबोशी आणि कोकम टाकायला विसरू नका. आता कांदा बऱ्यापैकी परतला गेलाय. याच्यामध्ये आपण हा कढीपत्ता टाकणार आहोत. ह्याचे पूर्ण मी सालं काढून घेते. सालं नाही, पानं. आणि असं थोडं कुस्करून टाकायचं म्हणजे त्याचा वास चांगला येतो. एक 5 मिनिटं अजून कांदा परतला की आपण टोमॅटो टाकणार आहोत. आता टाकूया टोमॅटो. टोमॅटो टाकून आता मी ह्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे म्हणजे टोमॅटो मऊ होईल. तर आता आपण घालणार आहोत यामध्ये हे सोडे. 1 पाण्याने मी धुवून घेतलेत, म्हणजे आधी 2 पाण्याने, आता 1 पाण्याने. आणि आता आपण हे याच्यामध्ये टाकायचे. चढ आवाज येतो ना, तो खूप भारी वाटतो ऐकायला. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की मी फोडणीत आधी कुठली पण सुकट असेल ती थोडीशी परतून घेते, मग त्यामध्ये हळद, मीठ, मसाला टाकते, मग पाणी ओतायचं आणि मग आंबोशी टाकायची. तुम्ही पण अशाच पद्धतीने करता का मला नक्की सांगा. आणि तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ती पण सांगा. आणि जर वाटण टाकणार असाल तर मग हळद, मीठ, मसाला टाकल्यानंतर थोडंसं वाटण टाकून एक वाफ काढायची, त्याच्यानंतर पाणी ओतायचं. चला आता हे मी परतून घेतलंय. याच्यावर आपण 1 मिनिटभर झाकण ठेवूया, म्हणजे वैसपणा निघून जातं असं मला वाटतं. तुम्ही तुमचं ओपिनियन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोडे आपण 2 मिनिटं परतवून घेतले आहेत. आता मोस्टली काय असतं ना सोड्यांमध्ये, काही लोक बोलतात मुशीचे सोडे, कोळंबीचे सोडे. तर ते कसे ओळखायचे हे तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्याची एक स्पेशल व्हिडिओ बनवूया. आता यामध्ये मी टाकणार आहे मसाले आणि त्यामध्ये मी फक्त हळद, मसाला आणि मीठच टाकणार आहे. बाकी जास्त काहीच टाकणार नाही आहे.
कारण सुकटीमध्ये गरम मसाले टाकायचेच नसतात. 1 चमचा टाकलाय मी मसाला. तर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा मसाला आणि मगाशी आपण मीठ टाकलं होतं थोडंसं, तर त्या अकॉर्डिंग आत्ता मीठ टाकायचं आहे. नाहीतर तुम्ही मसाल्याच्या अकॉर्डिंग मीठ टाकलं तर मग खारट होऊ शकतं. आणि सुकी मच्छी ऑलरेडी थोडीशी खारट असते, ती मीठ लावलेली असते, त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं लक्ष ठेवायचं. चला आता नीट परतून घेऊया आपण. यामध्ये मी वाटण टाकत नाही आहे. तुम्हाला जर वाटण टाकूनवाली पण रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नेक्स्ट टाईम नक्की बनवेल. याचं मस्त वाटण असतं हिरवा कलरचं, तर आपण हिरव्या वाटणातले बनवूया. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला बघायला आवडेल. 1 तांब्या मी यामध्ये पाणी टाकते. त्या पॉईंटला थोडी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पूर्ण बनल्यावर मग लास्टला थोडी टाकायची. आणि आत्ता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आंबोशी. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आंबोशी म्हणजे काय, तर मी दाखवते. आता आंब्यांचा जेव्हा सीझन असतो मेमध्ये, म्हणजे कच्चे असतात एप्रिलमध्ये, तेव्हा त्यांना कट करून असे स्ट्रिप्समध्ये सुकवले जातात, त्याला आंबोशी बोलतात. तळ कोकणात कोकम जास्त यूज करतात आणि जर तुम्ही रायगड साईडला आलात तर आंबोशी जास्त यूज करतात. जसे कोकम पण असतात, पण कोकम मोस्टली ओल्या मच्छीलाच यूज करतात. सुकी मच्छी बाकी काय असेल तर मग जास्त करून आंबोशी यूज करतात. आणि अशी पूर्ण वर्षभराची ती बनवली असते. आता हा छोटा बॉक्स आहे, ह्याच्यापेक्षा आपण अजून मम्मीने ठेवले असतील आय एम शुअर. तर ही आंबोशी आपण रशात टाकूया. तर मी 3 तुकडे घेतलेत आंबोशीचे आणि त्याच्यामध्ये टाकते आहे, म्हणजे आंबट होईल थोडासा सोडा. आणि हे सोडे सुकट थोडीशी आंबट असली ना तर मस्त लागते. आता रशाला मस्त कड आला की आपली सुकटीची चटणी तयार होणार आहे. आय मीन सोड्याची चटणी तयार होणार आहे. सुकट सोडे एकच झालं आणि आपण खायला बसूया. आता याला चांगला कड येतोय, तर मी याच्यावर एक 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. 5 मिनटं झाकून लावून शिजवणार आहे आणि 5 मिनटं विदाऊट झाकण शिजवणार आहे. आणि मग ते झालं की ही कापलेली कोथिंबीर याच्यावर टाकणार आणि मग सॉल्टेड आपण जेवायला बसायचं. सोड्यांची चटणी गरम गरम. बाहेर छान पाऊस पडतोय, तुम्हाला आवाज पण येत असेल डिस्टर्बन्स पावसामुळे. आणि त्याच्यामध्ये मी भाकरी आणि गरम गरम सोड्यांची चटणी खाणार आहे. तर अशा प्रकारे गरम गरम वाफळणारं ताट रेडी आहे. भाकरी, सोड्यांची चटणी, कांदा. मी खाते, तुम्ही पण खायला या. मी थोडं टेस्ट करून दाखवते. खूप गरम आहे तरी पण मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खतरनाक. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून मला कमेंटमध्ये फीडबॅक द्यायला विसरू नका. चला, या रेसिपीमध्ये एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसे झाले? तोंडाने बोल, रील नाही चालू आहे, ब्लॉग चालू एकदम मस्त. तिला वाटलं की रीलच चालू आहे म्हणून ती फक्त ऍक्शन करत होती. चला या जेवायला. आपण आता फायनल बोलते, आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.